नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या ऑनलाईन क्लास या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण बुद्धिमत्ता आणि गणित या विषयातील वर्गसंख्या या घटकातील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे 21 ते 99 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग गुणाकार न करता अगदी सोप्या पद्धतीने कसे काढायचे हे शिकणार आहोत. या ठिकाणी मी 9 संख्या लिहिलेल्या आहेत आणि या 9 संख्यांचे वर्ग आपल्याला काही सेकंदामध्ये काढायचे. ते कसे काढायचे पहा. आपल्याला या ठिकाणी 21 चा वर्ग काढायचा आहे, तर आपल्याला 1 चा वर्ग माहिती आहे, 2 चा वर्ग माहिती आहे, म्हणजे आपल्याला 20 पर्यंतचे वर्ग येणं गरजेचं आहे. 20 पर्यंतचे वर्ग आले तर पुढचे वर्ग आपल्याला काही सेकंदात काढता येतात. तुम्हाला 1 चा वर्ग माहिती आहे 1, तर या ट्रिकमध्ये एक अंकी संख्येचा वर्ग जर एक अंकी संख्या जर आली तर त्याच्या अगोदर 0 लावायचा, तो पण एकच स्थानचा. ही महत्वाची गोष्ट आहे. 1 चा वर्ग आपण लिहायचा 0 1, त्याच्यानंतर 2 चा वर्ग लिहायचा 4. लिहिलं. लिहिणं झाल्यानंतर काय करायचं बघा, दशक स्थान आणि एकक स्थानचा गुणाकार करायचा बे आणि पुन्हा वरच्या वर्गाच्या चिन्हासोबत सुद्धा गुणाकार करायचा, म्हणजे बे बे दुनी 4. मग 4 कुठे लिहायचे हा प्रश्न आहे. काय करायचं, कधी पण वरच्या बाजूचे वर्ग जर लिहिले तर एककच्या खाली 0 लिहायचा कधी पण. म्हणजे एककचा वर्ग लिहिला, दशकचा वर्ग लिहिला, वर्गसंख्या लिहून झाल्यानंतर एककच्या खाली 0 लिहायचं, त्याच्यानंतर बे बे दुनी 4 आणि हा गुणाकार करून घ्यायचा. अशी मांडणी करायची. मांडणी केल्यानंतर यांची बेरीज करायची. 1 4 4 म्हणजे 221 चा वर्ग आहे 441. आता याच पद्धतीने आपल्याला 27 चा वर्ग काढायचा. 27 चा वर्ग काढताना एकक स्थानचा वर्ग किती येईल बघा, 7 चा वर्ग 49. इथं 2 अंकी संख्या आली वर्ग, त्यावेळेस 0 लिहायची गरज नाही. 7 7 49 आलं. त्याच्यानंतर 2 चा वर्ग 4. आता काय करायचं, दशक आणि एककचा गुणाकार करायचा आणि पुन्हा वर्गासोबत गुणाकार करायचा. बे 7 14 14 दुनी 28. पण गुणाकार करण्याच्या अगोदर एकक स्थानी काय लिहायचं, 0 लिहायचं. आता गुणाकार करूया. बे 7 14 14 दुनी 28 या संख्यांची काय करायची, बेरीज करायची. करा बेरीज. 9 8 4 12 2 हात चाला 1 4 आणि 2 6 आणि 1 7, म्हणजे 27 चा वर्ग येतो 729. बघा 27 चा वर्ग येतो 729. त्याच्यानंतर आता आपल्याला 33 चा वर्ग काढायचा आहे. मग काय करायचं, 3 चा वर्ग लिहायचा. लिहूया. 3 चा वर्ग किती, 3 चा वर्ग 9, तो 0 9 लिहा. त्याच्यानंतर या 3 चा वर्ग 9, एकक स्थानी 0, 3 त्रिक 9 9 दुनी 18. तर यांची काय करायची बेरीज, 9 8 10, म्हणजे 33 चा वर्ग आहे 1089. काही सेकंदामध्ये वर्ग आपल्याला काढता येतो. आता इथं 46 चा वर्ग करायचा आपल्याला. या ट्रिकचा वापर करायचा आहे. 6 चा वर्ग लिहूया. 6 चा वर्ग किती, 36. 4 चा वर्ग 16 झालं. त्याच्यानंतर पुढे एकक स्थानी 0 लिहायचं. आता हा गुणाकार करायचा. 4 चा 6 चा गुणाकार 24, 24 आणि 2 चा गुणाकार 48. यांची काय करायची, बेरीज करायची. 6 8 आणि 3 11 11, म्हणजे 46 चा वर्ग 2116. आता 51 चा वर्ग काढूया. 51 चा वर्ग काढताना पहा, 1 चा वर्ग 0 1, 5 चा वर्ग 25, एकक स्थानी 0. त्याच्यानंतर 5 चा 1 चा गुणाकार 5 5 दुनी 10, तो लिहायचा कसा, असा लिहायचा. बेरीज 1 0 6 2 2601. हा वर्ग आहे 51 चा. आता 64 चा वर्ग काढायचा आपल्याला. कसा काढायचा, एकक स्थानचा वर्ग लिहा 4 चौक 16, दशक स्थानचा वर्ग लिहा 6 6 36, एकक स्थानी 0 लिहा. तर या सगळ्यांचा गुणाकार करायचा. 6 चौक 24 24 दुनी 48. बेरीज करा. 6 9 0, म्हणजे 64 चा वर्ग येतो 4096.
याच पद्धतीनं 78चा वर्ग करायचा आपल्याला. 8चा वर्ग लिहा, किती येतो बघा 64. त्याच्यानंतर 7चा वर्ग येतो 49. एकक स्थानी 0 द्या. ही ट्रिक लक्षात ठेवा. आपण जास्त उदाहरणं घेतले त्याचं कारणच आहे की 2-3 उदाहरणामध्ये समजणार नाही म्हणून जास्त उदाहरणं आपण घेतले. आता काय करायचं, 7 आणि 8चा गुणाकार. 7 8 56, 56ची दुप्पट करा. 56ची दुप्पट येते 112. यांची करा बेरीज. बेरीज बघा 4 8 0 6 म्हणजे 78चा वर्ग आहे 6480. आता पुढे 86चा वर्ग काढायचा आपल्याला. 86चा वर्ग काढताना वरची ट्रिक वापरायची. 6चा वर्ग 36, 8चा वर्ग 64, एकक स्थानी 0, 8 आणि 6चा गुणाकार करायचा. 8 6 48, 48ची दुप्पट करा, ती येते 96. आणि यांची काय करायची बेरीज. 6 9 13, त्याचं उत्तर येतं 7396. 86चा वर्ग येतो. आता 95चा वर्ग. इथं एकक स्थानी 5 आले म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये एकक स्थानी 5 असलेल्या संख्येचा वर्ग काढण्याची ट्रिक पाहिली होती. आणि आता या पद्धतीने सुद्धा त्याचा वर्ग काढता येतो. दोन्ही पद्धतीने काढून पाहूया आपण. पहा, पहिल्यांदा सध्याच्या ट्रिकने काढूया आपण. 5चा वर्ग 25, 9चा वर्ग 81, एकक स्थानी 0, 9 आणि 5चा गुणाकार 9 5 45, 45ची दुप्पट, 45 दोन्ही 90. बेरीज करूया. 5 2 10ला 0 हात चालेल 9025 आहे. बघा लिहून टाकलं 9025. या ट्रिकने येतं. आणि आपल्या 5च्या ट्रिकने करूया आपण. आता पहा, 9 आणि त्याच्या पुढची संख्या 10 या दोन्हीचा गुणाकार करूया. 9 आहे 90, 5चा वर्ग त्याच्या पुढे मांडा. म्हणजे हे उत्तर आणि हे उत्तर सारखंच आलं, कारण दोन्ही ट्रिकने याचं उत्तर काढता येतं. परंतु आजची जी ट्रिक आहे हे आपल्याला म्हणजे 11 पासून ते 99 पर्यंतच्या कोणत्याही संख्येचा वर्ग गुणाकार न करता. तसे तर आपल्याला 30 पर्यंतचे वर्ग पाठ असतात, पण विसरले तर 20 पर्यंतच लक्षात राहिले. 20 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग जर लक्षात राहत नसतील तर मग परत 11 ते 99 आपल्या ट्रिक वापरत. तरी पण सगळ्यांना 20 पर्यंतचे वर्ग माहीतच असतात. 20च्या पुढच्या संख्यांचे वर्ग आपल्याला विसरतात. तर याच्यासाठी या टेक्निकचा आपल्याला या ट्रिकचा वापर करता येतो. आणि वर्ग संख्या अगदी काही वेळामध्ये काढता येतात. नवोदय परीक्षा असेल, शिष्यवृत्ती परीक्षा असेल, याच्यामध्ये बुद्धिमत्ता असेल किंवा गणित या विषयामध्ये हा महत्त्वपूर्ण घटक येत असतो. याच्यावर प्रश्न येत असतात. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.